brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अमरावतीत काल एका टोळक्यानं रस्त्यावर दिसेल त्याला मारहाण केली, गाड्यांची तोडफोड करत धुडगूस घातला. आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर हा गुंडांचा हैदोस सुरू होता. काल दुपारी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी मंथन पालकर या तरुणाचा चाकूने भोसकून खून केला. या हत्येनंतर 25 ते 30 जणांच्या टोळक्यानं राजापेठसह अनेक भागात दहशत माजवली. दगडफेक आणि तोडफोडीनंतर प्रत्यक्षदर्शींनी आम्ही जीव वाचवत पळालो म्हणत गुंडांच्या दहशतीची माहिती दिली. मैं ऊपर जिम में था, जैसे ही मैं नीचे आया यहाँ 25 से 30 लोग थे टू व्हीलर पे, और जितने भी रास्ते पे लोग थे सबको मार रहे थे. और ये मेरी वाली गाड़ी पीछे से फोड़ के गए, सामने एक दुकान है उनको मार के गए, ये वाली गाड़ी भी फोड़ के गए, और मतलब रास्ते में बच्चे थे, बच्चों को भी मार रहे थे वो लोग. कोण आहे आपल्याला माहित नाही आहे. 20-25 जण गाडीवर आले आणि त्यांनी डायरेक्ट म्हणजे मारहाण केली, लोकांना दगडफेक केली, चाकू आणि त्याच्यावर काय होतं काय नाही. कारण आम्ही स्वतः तिथून जागेवरून पळालो जीव वाचवासाठी, आणि पूर्ण रस्त्यानं त्यांना कोणती दहशतच होती पूर्ण एकदम. न डायरेक्ट कोणाला येऊन मारणं म्हणून, बा क्या है तुम्हारा, क्या है तुम्हारा, क्या है करके या काकू खडे हो. आमदार रवी राणांनी गुंडांच्या तोडफोडीनंतर घटनास्थळाची पाहणी केली. आरोपींची धिंड काढा म्हणत रवी राणांनी पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले. अचानक 20 ते 25 गुंडागर्दी करणाऱ्या तरुणांनी ज्या पद्धतीनं जो दुपारी मर्डर झाला त्या मर्डरच्या अगेन्स्टमध्ये दहशत फैलवण्यासाठी राजापेठ पासून केळियानगर चौक, शंकरनगर चौक आणि मेघातो मॉल, नवाते या सगळ्या परिसरामधल्या गाड्या फोडल्या. मोठ्या प्रमाणात महिलांवर दगडफेक केली. काही सर्वसामान्य जनता जे रस्त्यावर वॉक करत होती त्यांना मारलं, आणि मोठ्या प्रमाणात दहशत फैलवण्याचं काम 20-25 गाड्यावर, टू व्हीलरवर अशा 20-25 तरुणांनी जे केलेलं आहे, त्या दहशतीमुळं मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण झालेलं आहे. मी स्वतः CPंना फोन करून सांगितलं, ते DCP, ACP, PI, क्राईमचे PI सगळे पोलिसांचा पुरा ताफा त्यांचा शोध घेत आहे. त्यापैकी 5 ते 6 हे गुंडागर्दी करणारे गुंडे काही पकडला गेलेले आहे, आणि 25 लोकांची वरात ही प्रत्येक चौकामध्ये पोलीस कमिशनरच्या माध्यमातून सोडपल्या गेले पाहिजे असे पोलीस कमिशनरला सुद्धा निर्देश दिले. DCPलाही निर्देश दिले की ज्यांनी असा आतंक फैलवला, ज्यांनी गुंडागर्दी केली, त्यांची वरात चौकामध्ये काढून त्यांना पूर्ण कपडे काढून नांगडं करून मारलं पाहिजे, जेणेकरून असं कृत्य कोणी करणार नाही, अशा प्रकारच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहे. आणि हे दहशत जे फैलवण्याचा प्रयत्न केलेला आहे, इथे कुठेही दहशत ते कोणी फैलू शकणार नाही. कायदा सुव्यवस्था राखून या ठिकाणी कायदेशीर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आता नवीन CP आले आहे, एकच दिवस झाला आहे नवीन CPला. तर नवीन CPला कालच रात्री रवीजींनी फोन केला, आम्ही प्रचारात होतो. तर आज 4-5 त्याच्यातून काही क्रिमिनल पकडण्यात आले आहे. तर त्यांना जसा फिरवायचा आहे अमरावतीमध्ये ते फिरवण्यात येणार आहे 100%. अमरावती पोलिसांनी आतापर्यंत 17 आरोपींना ताब्यात घेतला असून यात 6 जण अल्पवयीन असल्याची माहिती आहे. हत्या झालेला मंथन पालकर 21 ऑगस्ट 2024ला झालेल्या यश रोडगे हत्या प्रकरणातला आरोपी आहे. त्याच घटनेचा बदला घेण्यासाठी मंथन पालकरला संपवल्याचं बोललं जात आहे. अमरावतीहून धनंजय साबळेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.